महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या नगरसेवकांकडून आणि आपल्या महापालिकेकडून आपल्या काही माफक अपेक्षा असतात. अपेक्षा सुद्धा दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे पहिलं, आपल्या प्रभागामध्ये विकास काम झालं पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे, स्वच्छ पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे, गटरची व्यवस्था असली पाहिजे, ड्रेनेज सिस्टम असली पाहिजे, एखादं चांगलं क्रीडांगण मुलाबाळांना खेळण्यासाठी असलं पाहिजे, एखादं विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी असलं पाहिजे, कुठंतरी महिलांसाठी प्रशिक्षणासाठी किंवा योग शिबिर घ्यावं असं एखादं केंद्र त्या ठिकाणी असलं पाहिजे, एखादा छोटा दवाखाना, काही किरकोळ घरामध्ये कुणी आजारी पडलं तर महापालिकेचा दवाखाना असला तर तिथं औषध उपचार झाला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असतात. ही झाली पहिली अपेक्षा. आणि दुसरी आपली अपेक्षा जी असते ती आपल्या लोकप्रतिनिधींकडून आपल्या शहराचं नाव महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे, देशभर त्याचं नाव लौकिक झालं पाहिजे, चांगलं इथं विमानतळ असलं पाहिजे, रेल्वे स्टेशन असलं पाहिजे, महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा झाला पाहिजे, शहरांतर्गत फ्लायओव्हर असले पाहिजे, शहरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे. अनेको प्रकारे ज्या ज्या प्रलंबित असणाऱ्या हायकोर्ट सारखी मागणी होती, अनेक मागण्या होत्या, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. अशा दोन प्रकारच्या अपेक्षा आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींकडून असतात. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर निधी. कुठलंही विकास काम करायचं असेल तर पैशाशिवाय होऊ शकतं का? एक रस्ता करायचा, गटर करायचं, काय छोट्यातलं छोटं काम निधीशिवाय होऊ शकतं का? मध्यंतरी माझ्या लक्षात आहे, मला वाटतं धीरज इथं मन की बातच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळी इथल्या काही महिलांनी मला इथं सांगितलं की आम्हाला सार्वजनिक शौचालय पाहिजे. मी त्या ठिकाणी सांगितलं की महापालिकेची निवडणूक 2-3 महिन्यामध्ये होणार आहे आणि महापालिकेमध्ये आपल्या विभागाचा नगरसेवक निवडून द्या, तुम्हाला मी शौचालय बांधून द्यायची जबाबदारी माझी. हे कशाच्या जीवावर मी बोललो? मी खासदार आहे, मला वर्षाला 5 कोटी रुपये निधी आहे, मला एखादा शौचालय बांधायला काय फार अडचण येणार नाही, मी बोललो होतो. लक्षात आहे का तुमच्या? परंतु आमचे जे विरोधक आहेत, काँग्रेसचे इथले माजी पालकमंत्री आहेत, त्याने लगेच ट्रोल करायला सुरू केलं. सगळ्या चॅनलवर, सगळ्या सोशल मीडियावर धनंजय माडिकांच्यावर महिलांचा घेराव. काय घेराव घातला होता भाऊ? आपण खेळीमेळीत बोलत होतो. महिलांनी अडवलं, महिलांनी प्रश्नाची सरबती केली, खासदार गोंधळून गेले. अरे गोंधळाचं काम काय बाबा? मी खासदार आहे, माझ्याकडे निधी आहे, तुम्ही केव्हा सांगाल तेव्हा मी देऊ शकतो. जे देऊ शकतात का? ते देऊ शकत नाहीत, कारण त्यांचं सरकार राज्यामध्ये नाही, त्यांचं सरकार केंद्रामध्ये नाही. 10च्या 10 आमदार आता आपले माहितीचे आहेत. एक आमदार सुद्धा काँग्रेसला निवडून आणू शकले नाहीत आणि ते खासदार गोंधळले म्हणून सांगतात. मी आपल्याला सांगत होतो की या ज्या माफक अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचे. छोटा असेल किंवा मोठं, छोटं मी का मुद्दा म्हणतो, कारण तुमच्या खूप छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. तुम्ही शौचालयाचा मुद्दा मी उल्लेख का केला? तुम्ही आता सगळेजण इथं उपस्थित आहे. अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये माझा तुम्हाला प्रश्न आहे, अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये एक तरी महिलांसाठी पब्लिक टॉयलेट आहे का? अख्ख्या शहरामध्ये एक पब्लिक टॉयलेट नाही. असं शहर अख्ख्या महाराष्ट्रात नाही. आता महापालिकेची सत्ता 15 वर्ष यांच्याकडे आहे, काँग्रेसच्या ताब्यात आहे, ते टॉयलेट बांधू शकले नाही. मी पूर्वी लोकसभेमध्ये खासदार होतो, त्यावेळी मला हा प्रश्न जाणवला. मी महापालिकेला प्रस्ताव दिला की शहरामध्ये 10 ठिकाणी तुम्ही मला जागा द्या, माझ्या निधीतून मी टॉयलेट बांधून देतो, कारण महिलांची व्यवस्था कुचंबना होते, दुर्व्यवस्था होते. मी प्रस्ताव दिला महापालिकेला. सत्ताहींची 1 मिनिटात त्यांनी प्रस्ताव माझा फेटाळून लावला. का? तर तिथं महाडिकांचं नाव होईल. अरे बाबा म्हणलं, मी काय ते टॉयलेटवर माझं नाव लिहिणार आहे का महाडिक म्हणून? लोकांच्या व्यवस्थेसाठी करणार आहे, त्याला सुद्धा यांचा विरोध. 10x10 ची जागा महापालिकेनं द्यायची, त्याच्यावर आम्ही टॉयलेट. 10x10 ची जागा, किती जागा लागणार आहे, त्याला सुद्धा यांचा विरोध. परंतु यांचं कॉलेज उभं आहे, यांचा दवाखाना उभा आहे, यांचं इंजिनिअरिंग कॉलेज उभं आहे, हे सगळं अशा पळकवलेल्या जागेतनं उभा करण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यासाठी जागा आहे, त्याच्यासाठी सत्ता यांच्याकडे आहे. आता तिकडं सानेगुरुजी वसाहतमध्ये सुद्धा एक तिकडे कॉलेज काढलं. सगळ्या अशा शासकीय जागा बळकवलेल्या या सगळ्या सत्तेच्या माध्यमातून, सत्ता त्यांची ना, सत्तेच्या माध्यमातून जागा
जागेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून नोकऱ्यांच्या बरोबर तुमच्या मुलांना ऍडमिशन, आणि मग माझा जर प्रचार केला नाहीस तर तुझा ऍडमिशन रद्द, माझा प्रचार केला नाही तुझी बदली मुंबईला, असं करून दबाव टाकून अनेक वर्ष त्यांनी सत्ता उपभोगायचं काम केलेलं आहे. परंतु आता कोल्हापूरची जनता सुज्ञ झालेली आहे, जागरूक झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजघराण्याचा सुद्धा अपमान करण्याचं पाप यांनी केलेलं आहे. तुम्ही बघितलं कशी मस्ती आहे बघा, म्हणजे सत्ता असल्यावर कशी गुर्मी असते त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. आणि म्हणून आता हे सगळं एकदा नाकारायचं आणि हे सगळं सत्ता बदलायची संधी या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे.